चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू डेली न्यूज अनालिसिस. या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण डीएनए सेशन मध्ये वेगवेगळ्या करंट अफेअरचे जे मुद्दे आहेत, न्यूज आहेत, त्या कव्हर करत असतो आणि त्याच्या आधारावरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आजही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया, पण त्या अगोदर अनेक न्यूज आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, त्या आपण कंप्लीट करूया, कव्हर करूयात. जर जॉईन झाला असाल तर लेक्चरला लाईक करून आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. सोबत कमेंट बॉक्समध्ये एकदा कन्फर्म करा की आवाज आणि व्हिडिओ या दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर आहेत. जर सर्व काही क्लिअर असेल तर आपण सेशनला सुरुवात करू शकतो आणि कोणकोणत्या न्यूज आहेत त्या आपण सुरुवातीला ऍट अ ग्लान्स मध्ये पाहू शकतो. तर सुरुवात करूया 18 नोव्हेंबर 2024 इम्पॉर्टंट करंट अफेअर्स. रोज सकाळी 9 वाजता हे लेक्चर तुम्हाला आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला उपलब्ध होत राहतं. न विसरता हे लेक्चर दिवसभरामध्ये कंप्लीट करा, कारण जर एवढं लेक्चर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला दिवसभरामध्ये करंटला दुसरं काही वाचण्याची गरज लागणार नाहीये आणि तुमचा करंट अफेअरचा स्लॉट आहे तो कंप्लीट होऊन जाईल. सो न विसरता रोजचं जे लेक्चर असेल 20-25 मिनिटाचं लेक्चर असेल ते त्याच दिवशी कंप्लीट करत चला, म्हणजे नंतर तुम्हाला या लेक्चरचं जे लोड आहे तो येणार नाही, पेंडिंग राहणार नाहीयेत. जर लेक्चरची पीडीएफ आणि क्विज हवं असेल तर डीएनए बाय अनिकेत जाधव हा टेलिग्राम चॅनल सर्च करा आणि जॉईन करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यासोबत याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. बाकी राज्यसेवा देत असाल 1 तारखेला तर प्रिलिम बुस्टर नावाची एक बॅच आपण सुरू केली होती. ही बॅच आता कंप्लीट झालेली आहे, पण रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. तुम्हाला कोणत्याही विषयाला रिवाइज करायचं असेल किंवा कोणत्याही विषय तुम्हाला आता फास्ट ट्रॅक मध्ये रिवाइज करायचं असेल तर प्रिलिम बुस्टर बॅच जॉईन करू शकता. ही बॅच आपल्या ऍप्लिकेशनला उपलब्ध आहे. ऍप्लिकेशनचं नाव आहे नवयुग स्टडी फोरम. सर्च करा, तुम्हाला ऍपला ही बॅच मिळून जाईल. यासोबत ऍप्लिकेशन डाउनलोड कराल आणि त्यामध्ये बॅच तुम्हाला मिळून जाईल. ओके. यासोबत युट्यूबला एक फ्री फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेली आहे. याबद्दल तुम्हाला आयडिया असेल, नसेल तर थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो. महाराष्ट्र भूगोल जो आपल्या कंबाईनला खूप जास्त युजफुल आहे. ओके. आणि या कंबाईनसाठी कंबाईन प्रिलिम असेल किंवा कंबाईन मेन्स असेल, महाराष्ट्र भूगोल खूप जास्त महत्वाचा आहे. राज्यसेवा प्रिलिम आणि मेन्सलाही आहे. सो ओव्हरऑल ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल असेल त्या सर्व ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर्स खूप जास्त युजफुल ठरतील. महाराष्ट्र भूगोलच्या आपण एक फ्री फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. याच युट्यूब चॅनलला तुम्हाला हे लेक्चर्स पाहायला मिळतील. आतापर्यंत 2 लेक्चर तुम्हाला अपलोड केलेले पाहायला मिळतात, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल आणि महाराष्ट्र पठार. न विसरता हे लेक्चर पहा. भरपूर विद्यार्थी पाहतायत, तुम्ही देखील पाहू शकता. ही प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हे लेक्चर्स इथे मिळून जातील. तुम्ही चॅनलला म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला सर्च करू शकता, तुम्हाला मिळून जाईल. तर ही बॅच फॉलो करा. महाराष्ट्र भूगोलची खूप डिटेलमध्ये माहिती आपण या बॅच मध्ये घेतोय. बाकी सुरुवात करूया आपल्या सेशनला. ऍट अ ग्लान्स मध्ये समजून घेऊया कोणकोणत्या न्यूज आहेत. सर्वात पहिले डिस्कस करूया पिनाका रॉकेट बद्दल. हे काय विषय आहे, आता का चर्चेमध्ये आहे ते डिस्कस करूयात. यानंतर इफ्फीच्या अध्यक्षपदी तुम्हाला आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती पाहायला मिळते. ही न्यूज पाहूया काय. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 हा आता नाही, याला मागच येऊन गेलाय, पण आता चर्चेमध्ये आहेत, आपण डिस्कस करूया कारण येऊ शकतो एक्झाम मध्ये. तुलसी गबाड यांचं नाव चर्चेमध्ये आहे. तुम्हाला आयडिया असेल की आता अमेरिकेमध्ये इलेक्शन झाले, डोनाल्ड ट्रम्प जिंकले आणि त्यांनी वेगवेगळ्या जे काही जागा आहेत त्यावरती आपापले जे काही मंत्री आहेत व लोक आहेत त्यांची अपॉइंटमेंट आता सुरू केली आहे. आपण अनेक नावं गेल्या दिवसांमध्ये पाहिलेली आहेत. अजून एक नाव पाहायचंय, तुलसी गबाड भारतीय वंशाच्या आहेत आणि अत्यंत महत्वाची त्यांची तुम्हाला एक नियुक्ती पाहायला मिळते. युएस नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक, डायरेक्टर आहेत युएस इंटेलिजन्सच्या. ओके. तुलसी गबाड एक इम्पॉर्टंट नियुक्ती. यानंतर साहित्य अकादमी बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले, आपण डिस्कस करूया. या वर्षी 2024 मध्ये मराठीसाठी आणि कोकणीसाठी साहित्य अकादमी बाल पुरस्कार कोणाला मिळाला हे डिस्कस करूयात. यानंतर टीम साऊदी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती आहे. त्यांचा देश कोणता हा प्रश्न येऊ शकतो की टीम साऊदी कोणत्या देशाचे आहेत, पाहूया, डिस्कस करू. त्यानंतर महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार, वाय भारत मॅटर्स हे पुस्तक आहे. कोणाचं पुस्तक आहे, करंट अफेअर मध्ये खूप चर्चेमध्ये आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण 2 पुस्तकांची नावं पाहिजेत. एक हे आहे वाय भारत मॅटर्स. त्यावेळेस मी तुम्हाला अजून एक नाव सांगून देईल, याबरोबर कन्फ्युज करतं. यानंतर भगवान बिरसा मुंडा चौक, एक दिल्लीमधला चौक आहे, त्याचं नाव बदललेलं आहे आणि बिरसा मुंडा यांचं नाव दिलं, डिस्कस करूया. यानंतर प्रजनेश गुणस्वरम यांनी रिटायरमेंट घोषित केली. हे प्रजनेश गुणस्वरम हे नक्की आहेत कोणत्या खेळाचे, त्यांचा खेळ आपल्याला पाहायचा आहे कोणता आहे. पहिली बोडोलँड महोत्सव तुम्हाला पाहायला मिळतो आणि शेवटी 5 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्यात आणि क्वेश्चन देखील सॉल्व्ह करायचे. सो लेक्चर शेवटपर्यंत करा, एकही पॉईंट मिस करू नका. सुरुवात करूया. पहिली न्यूज तुम्हाला पाहायला मिळते पिनाका रॉकेट संदर्भात. डीआरडीओ सर्वांना आयडिया आहे, डीआरडीओ एक महत्वाची संघटना आहे आपली.
तर डीआरडीओने गुरुवारी प्रोव्हिजनल स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट वैधता चाचणीचा भाग म्हणून गायडेड पिनाका मल्टी बॅरल रॉकेट ओके प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. यानंतर यामुळे पिनाकाची रेंज आता 75 किलोमीटर पर्यंत वाढलेली आहे. हा पॉइंट करंट मधला आत्ताचा आहे. पिनाका रॉकेट आपल्या अगोदरचेच आहेत, पण पिनाका रॉकेटची जी रेंज आता एक्सटेंड झालेली आहे ती 75 किलोमीटर. हा पॉइंट लक्षात ठेवा. पिनाका प्रणाली अतिशय मजबूत करण्यात आलेली आहे. 44 सेकंदामध्ये 12 रॉकेट डागण्याची क्षमता पिनाकामध्ये असून रेंज 75 किलोमीटर आहे. हे 3 आकडे थोडे वाचून घ्याल, पाठ नाही करायचे, पण 44 सेकंदामध्ये 12 रॉकेट्स आणि रेंज आहे 75 किलोमीटर. अत्यंत महत्वाची सिस्टीम आहे पिनाका सिस्टीम. ओके, तर ही करंट अफेअर मधली न्यूज आहे की डीआरडीओने ही पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चिंग ची टेस्ट कंडक्ट केलेली आहे. 44 सेकंदामध्ये 12 रॉकेट्स, रेंज आहे, कमेंट करा, 75 किलोमीटर. पुढे जाऊया. बाकी इन्फॉर्मेशन दिली आहे बघा की या रॉकेटची रेंज जी आहे 37 किलोमीटर पासून 60 किलोमीटर वाढवली होती. आता ही जी आहे ती 75 किलोमीटर तुम्हाला लॉन्चरची रेंज पाहायला मिळते. त्यामुळं प्रतिकार क्षमता अधिक मजबूत होण्यासाठी मदत होईल. हे बेसिक काही मुद्दे आहेत. तर ही संपूर्ण न्यूज आहे पिनाका रॉकेट बद्दल. बाकी इन्फॉर्मेशन पण दिले पिनाका बद्दल की 4 पिनाका रेजिमेंट सेवेमध्ये असून आणखी 6 रेजिमेंट सुरू आहेत. पिनाका MK1 ची चाचणी जी आहे ती 38 किलोमीटर आहे आणि आता विस्तारित श्रेणी याचे विकसित केल्या जात आहेत आणि अखेर ही रेंज 120 किलोमीटर आणि नंतर 300 किलोमीटर पर्यंत नेण्याची योजना आहे. आत्ताची टेस्टिंग आहे तिथं काय घडलं, 75 किलोमीटर ही रेंज तुम्हाला पाहायला मिळते. सो आता जे आहे भविष्यात 300 किलोमीटर पर्यंत रेंज गेली तर आपण डिस्कस करू, पण आता रेंज काय झाली आहे 75 किलोमीटर. एवढा एक पॉइंट आपण व्यवस्थित लक्षात ठेवाल. तो पिनाका रॉकेट सिस्टीमची ही न्यूज क्लिअर आहे का? येस, कमेंट करून सांगा. जर यात कोणताही प्रश्न बनला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. पुढची न्यूज आहे इफ्फी आशुतोष गोवारीकर. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची यंदाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, सर्वांना आयडिया असेल की इफ्फी हा जो सोहळा आहे हा गोव्यामध्ये पार पडतोय या महिन्यामध्ये. लोकेशन ऑलरेडी डिस्कस केले आपण, पण नसेल तुम्ही त्या लेक्चरमध्ये म्हणजे पाहिलं नसेल किंवा आठवत नसेल तर आता जस्ट परत एकदा आपण रिकॅप करूया की 20 ते 28 नोव्हेंबर मध्ये गोव्यामध्ये इफ्फी सोहळा पार पडणार आहे आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट किंवा आंतरराष्ट्रीय ज्युरी जी असेल, इंटरनॅशनल ज्युरी, याच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे पॉइंट थोडेसे वाचून घ्या, हे नाव पाठ करा, आशुतोष गोवारीकर इफ्फी आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष. बाकी सदस्य त्यामध्ये असतील पण आपल्याला फक्त अध्यक्ष महत्वाचे. यानंतर एक न्यूज डिस्कस करूया, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024. पुन्हा सांगतो की ही न्यूज आत्ताची नाही किंवा आत्ताचा हा इंडेक्स नाही, जून महिन्यामध्ये याला पब्लिश केलं होतं, पण जून मध्ये आपण करंट अफेअर घेतलेले नाहीत, त्यामुळे मला वाटलं की आपण आता इथे रिकॅप करूया. प्लस ते आता चर्चेमध्ये आहे, न्यूजपेपरमध्ये रिपीट झाली. तो हा प्रश्न तुम्हाला राज्यसेवेलाही मदत करेल आणि कंबाईनलाही करेल, कंबाईनलाच जास्त करेल. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. भले आजची न्यूज नसेल, जून महिन्यातली जरी असतील तरी आपल्या करंट अफेअरच्या सेगमेंट मधली आहे त्या एक्झामसाठीच्या. सो समजून घ्या, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 इंडेक्स कोणी पब्लिश केली? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. 2006 पासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा जो निर्देशांक आहे किंवा ही जी इंडेक्स आहे ती पब्लिश करतात. 2024 मध्ये भारताचा क्रमांक 129 आहे. 2023 मध्ये आपण 127व्या स्थानावरती होतो. दोन्ही घसरण झालेली लक्षात ठेवा. आणि आइसलँड हा देश तुम्हाला पहिल्या स्थानावरती पाहायला मिळतो, जो अनेक वर्षांपासून आहे. तर बघा, पहिल्या स्लाइड मध्ये आपल्याला 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे की ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स कोण पब्लिश करतं? WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पब्लिश करतं. दुसरा मुद्दा आपण काय लक्षात ठेवला? भारताचा क्रमांक कितवा आहे? 129वा क्रमांक. आणि टॉप कोणी केलेला आहे? तर आइसलँडने. आता टॉप आइसलँडने केलं तर सर्वात बॉटमला कोण आहे तेही माहित पाहिजे आपल्याला. तर बघा, लक्ष द्या, सर्वात बॉटमला आपल्याला कोण पाहायला मिळते या ठिकाणी? तर सर्वात बॉटमला आहे सुदान. मी तुम्हाला एकदा स्लाइड मध्ये दाखवतो. ओके, सर्वात बॉटमला तुम्हाला सुदान पाहायला मिळतो, पण त्या अगोदर काही बेसिक इन्फॉर्मेशन. आइसलँड नंतर आहे फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड, स्वीडन, स्कॅन्डिनेव्हियन युरोपियन देश आहेत, काही ऑस्ट्रेलियाच्या जवळपास आहेत. ओके, यानंतर इंग्लंड 14व्या स्थानावरती आहे, अमेरिका 43व्या स्थानावरती. जर दक्षिण आशियाचा विचार केला, फक्त साऊथ एशिया बद्दल बोललो आपण, तर बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, मग 5व्या स्थानी भारत आणि शेवटी आहे पाकिस्तान. दक्षिण आशियामध्ये भारताने टॉप केले असंही नाहीये.
जगभरामध्ये 129वा क्रमांक, म्हणजे भरपूर खाली आहे आपण. ओके, सो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये टॉप केले आइसलँडने, त्यानंतर फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड, स्वीडन असे देश आहेत. इंग्लंड 14, अमेरिका 43 आणि दक्षिण आशियामध्ये आपण 5व्या क्रमांकावरती. पाकिस्तान शेवटी आहे या आपल्या दक्षिण आशियामध्ये. जर ओव्हरऑल शेवटी आपण पाहिलं 146 देशांमध्ये 146वा क्रमांक कोणाचा आहे, तर सुदान देशाचा आहे. सुदान आफ्रिकन कंट्री, लक्षात ठेवा. सर्वात शेवटी तुम्हाला सुदानचं लोकेशन पाहायला मिळतं. तर 3 अंकांनी पाकिस्तानने देखील घसरण केली आणि शेवटून 2 नंबरला आहे पाकिस्तान. ओके, तर शेवटून 2 नंबरला म्हणजे 145 क्रमांक तुम्हाला पाहायला मिळतो पाकिस्तानचा आहे आणि शेवटी आहे सुदान. तो बाकी पॉईंट पण दिलेले आहेत. बेसिक काही मुद्दे आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहेत, की सर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पब्लिश करतं. भारताचा 129वा क्रमांक, आइसलँडने टॉप केलं. दक्षिण आशियामध्ये आपण 5व्या क्रमांकावरती आहोत. यानंतर जगभरात सर्वात शेवटी सुदान आहे. हे पॉईंट आपण डिस्कस केले. यासोबत बघा बांगलादेश, सुदान, इराण, पाकिस्तान, मोरोक्को हे सर्वात कमी तुम्हाला आर्थिक समानता पाहायला मिळतात आणि सर्व देशांमध्ये 30% कमी लैंगिक समानता नोंदवण्यात आलेली आहे, म्हणजे खूप कमी आहे. ओके, बाकी इन्फॉर्मेशन काय बघा, की WEF म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटलेलं आहे की जगातील लैंगिक असमानता 68.5% कमी झालेली आहे. ओके, मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 0.1%ची घट पाहायला मिळते. ही असमानता कमी करण्यासाठी आणखी वेगाने प्रयत्न करावे लागतील. लैंगिक असमानता कमी होण्याच्या सध्याचा दर यापुढे पण जर असाच राहिला तर पूर्ण समानतेसाठी आपल्याला 134 वर्ष लागतील. हा पॉइंट लक्षात ठेवाल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय म्हणतं, जर आहे त्या दरामध्ये, आहे त्या रेटमध्ये जर आपण चाललो तर आपल्याला कम्प्लीट इक्वॅलिटी म्हणजे जी इनइक्वॅलिटी आहे ती कम्प्लीट इरॅडिकेट करायला किंवा पूर्णपणे लैंगिक समानता आणायला 134 वर्ष लागू शकतात. ओके, हे पॉइंट सर्व लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आले तर ओळखता आले पाहिजेत. चालेल, पुढे जायचं आपण. ही न्यूज सर्वांना क्लिअर आहे का, मला एकदा कन्फर्म करा. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 परत एकदा रिकॅप करूया 2 मिनिटांमध्ये. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पब्लिश करतं, 2006 पासून करतं. भारताचा यावर्षी 129वा क्रमांक, आइसलँडने टॉप केले. यानंतर पाकिस्तान शेवटून 2 नंबरला, शेवटी आहे सुदान. ओके, बाकी पॉइंट आपण डिस्कस केले आणि जर असमानता का आपल्याला या स्पीडने जर घालवायची असेल तर 134 वर्ष लागू शकतात. यानंतर डोनाल्ड ट्रम्प जिंकले आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक महत्वाच्या नियुक्त्या केल्या. आपण डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी पाहिलं होतं, आठवते का? तिथं 2 व्यक्तींची नियुक्ती आहे, एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी. ती न्यूज डिस्कस केली आपण. आपण यांचे परराष्ट्र मंत्री पाहिले नवीन, आपण UN अँबॅसेडर पाहिले यांचे. आता यांच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती आहे बघा. नाव लक्षात ठेवायचे बघा, तुलसी गबाड. ओके, हे नाव लक्षात ठेवाल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तुलसी गबाड या अमेरिकन हिंदू धर्माची राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. ओके, चला, तर हा पॉइंट लक्षात ठेवाल सर्वजण. ट्रान्सलेशन मध्ये थोडी गडबड आहे, बाकी ठीक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तुलसी गबाड यांची राष्ट्रीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. भगवद्गीतेवर त्यांनी शपथ घेतली आणि चर्चेमध्ये आल्या. ओके, हा पॉइंट जस्ट एवढंच लक्षात ठेवा. या अगोदर आपण मार्को रुबिओ पाहिलेले आहेत, नुकतेच राज्य सचिव म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. त्यासोबत विवेक रामास्वामी, एलॉन मस्क आपण डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी वरती पाहिले. हे सगळे पॉइंट्स एकदा ओव्हरलुक करून घ्याल, प्रश्न एखादा पडू शकतो यातला, स्पेशली जर एखादा व्यक्ती भारतीय वंशाचा असेल तर. सो तुलसी गबाड, ओके, राष्ट्रीय गुप्तचर संचालक किंवा नॅशनल इंटेलिजन्सच्या डायरेक्टर तुम्हाला पाहायला मिळतात. कमेंट करत राहा म्हणजे गोष्टी रिवाइज होतील. यानंतर आले साहित्य अकादमी बाल पुरस्कार 2024. मराठीसाठी हा पुरस्कार आहे भारत सासने यांना आणि कोकणीसाठी हा पुरस्कार आहे हर्षा सद्गुरू शेटे यांना. ओके, ही 2 नावं लक्षात ठेवाल. स्पेशली मराठीचं जे नाव आहे ते तर आपल्याला माहितच पाहिजे. तुम्हाला एक काम सांगतो, लेक्चर झाल्यानंतर शोधायचं की भारत सासने यांना किंवा भारत ससाने यांना त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी किंवा कोणत्या कामासाठी, कोणत्या पुस्तकासाठी यावेळेस बाल साहित्य पुरस्कार पाहायला मिळतो. ते नाव शोधायचे पुस्तकाचं काय आणि कमेंट करायचं लेक्चरवरती, लेक्चर झाल्यानंतर प्रत्येकाने. ओके, बाकीचे कमेंट करतील मग मी ते पाहिलं असं करू नका, स्वतः शोधा, स्वतः कमेंट करा. ओके, त्यासोबत कोकणीमध्ये पण कोणतं पुस्तक आहे ते देखील वाचा किंवा कोणतं
काम आहे, म्हणजे तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. इथं फोटो दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. साहित्य अकादमीचे जे अध्यक्ष आहेत, ओके, माधव कौशिक, त्यांच्या हस्ते मराठीसाठी बाल साहित्य पुरस्कार स्वीकारताना भारत ससने आहेत आणि कोकणीसाठी पुरस्कार स्वीकारताना हर्षा सद्गुरू शेट्टी आहेत. ओके, तर त्यांचं जे पुस्तकाचे नाव असतील ते शोधायचंय. हे 2024 बद्दल बोलतोय आपण. 2023 मध्ये मराठीसाठी साहित्य अकादमी बाल पुरस्कार कोणाला मिळालाय? मराठीसाठी 2023 मध्ये आपण पाहिलं तर एकनाथ आव्हाड यांचं नाव आपण पाहिलंय. छंद देई आनंद हे पुस्तक किंवा हे काम त्यांचं आपण पाहिलं होतं. ओके, तर हे सगळे पॉइंट्स आपल्याला माहिती पाहिजेत, बेसिक आहेत. पुढे जाऊया. टीम साऊदी म्हणले की आम्ही कसोटीमधून आता रिटायर होणार आहे. तर टीम साऊदी कोण आहे बघा. 14 ते 18 डिसेंबर इथं सेडन पार्क हॅमिल्टन येथे संपलेल्या इंग्लंड, ओके, किंवा इथं होऊ घातलेल्या इंग्लंड विरुद्ध आगामी घरच्या मालिकेनंतर टीम साऊदी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहेत. टीम साऊदी न्यूझीलंडचे तुम्हाला आघाडीचे विकेट टेकर पाहायला मिळतात. प्रश्न बनवू शकतो, टीम साऊदी कोणत्या देशाच्या आहेत? ऑप्शन मध्ये असेल साऊथ आफ्रिका. आपण म्हणेल की यस सर, टीम साऊदी साऊथ आफ्रिका थोडं मॅच होते, मॅच करू नका. टीम साऊदी आहेत न्यूझीलंड देशाचे किंवा त्या देशाचे खेळाडू आहेत. एवढा एक पॉइंट लक्षात ठेवाल, म्हणजे प्रश्न आला तरी कन्फ्युजन होणार नाही. वाचा सर्वांनी, मग आपण पुढे जाऊया. चला, रीड केलं असेल, बेसिक गोष्टी आहेत, फक्त देश महत्वाचं माहित पाहिजे. चला, तेवढं माहित असेल तर पुढे जाऊ शकतो आपण. महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले. 2 नावं पाठ करायची, बाकी फक्त वाचूयात. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या सुनील देशमुख मराठी फाउंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ संशोधक विचारवंत डॉक्टर साळुंके किंवा डॉक्टर साळुंके लक्षात ठेवा, यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. तर शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार जाहीर झाला. ही 2 नाव ऍटलिस्ट पाठ करा किंवा लक्षात ठेवा. पहिलं नाव आहे डॉक्टर साळुंखे, जीवनगौरव पुरस्कार. दुसरं नाव आहे शरद जावडेकर, समाजकार्य विशेष पुरस्कार. ही 2 नावं माहित राहू द्या, बेसिक नावं आहेत. बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे बघा. कटक येथील ओडिसा रॅशनल सोसायटीचे राज्य सचिव देवेंद्र सुतार यांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला. देवेंद्र सुतार, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार जाहीर. नाशिक येथील धरणसुक्त कादंबरीचे लेखक विलास शेळके यांना माणूस असं का वागतो या पुस्तकाच्या पुण्यातील लेखिका अंजली चिपलकट्टी आणि कणकवली येथील रंगवाचक त्रैमासिक संपादक वामन पंडित यांना दातार नाट्य पुरस्कार जाहीर झालेले आहेत. ही व्यक्तींची नावं पहा. देवेंद्र सुतार इथं पाहिलं आपण, नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार, विलास शेळके आहेत, अंजली चिपलपट्टी आहेत आणि इकडे आहेत ते इकडे आहेत ते वामन पंडित, यांना दातार नाट्य पुरस्कार जाहीर झाला. हे पाठ करायचं नाही. 2 नावं फक्त लक्षात ठेवायची आपल्याला, डॉक्टर साळुंखे आणि शरद जावडेकर. डॉक्टर साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार आणि शरद जावडेकर यांना समाजकार्य पुरस्कार. पुढे जाऊया आपण. बाकी इन्फॉर्मेशन दिली आहे, पीडीएफ मध्ये वाचून घ्याल. पीडीएफ कुठं मिळेल? डीएनए बाय अनिकेत जाधव टेलिग्राम चॅनल सर्च करा, पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यासोबत कमेंट बॉक्स मध्ये आली असेल, चेक करा, तुम्हाला मिळून जाईल. जॉईन नक्की करा. यानंतर ग्रँड कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी नायजर. ओके, हे थोडं डबल झालं. ग्रँड कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ नायजर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी नायजर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार किंवा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना प्राप्त झाला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा 17वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. सो पुरस्कार महत्वाचा आहे. नायजर देशाने, बघा समजून घ्या, नायजेरिया देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर हा पुरस्कार द्यायचं ठरवलेला आहे. 1969 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की क्वीन एलिझाबेथ यांना हा पुरस्कार दिला होता आणि 17वा पुरस्कार असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंतरराष्ट्रीय. इतक्या वर्षानंतर एखाद्या व्यक्तीला जर नायजेरिया पुरस्कार देत असेल आणि ते भारताचे पंतप्रधान असतील तर आपल्याला हा पॉइंट पाठ पाहिजे.
असे अनेक पुरस्कार आपण गेल्या काळामध्ये पाहिलेले आहेत, पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय लेवलला मिळाले. आता मागच्या आठवड्यामध्ये आपण एक पुरस्कार पाहिलाय, तो देखील सर्वांनी रिवाइज करा. तर चालेल, हा पॉइंट लक्षात ठेवा, नायजेरियाचा ग्रँड ऑर्डर ऑफ दी नायजर. ओके. एक पुस्तक आहे वाय भारत मॅटर्स. एकच पॉइंट लक्षात ठेवायचं की वाय भारत मॅटर्स हे पुस्तक आहे डॉक्टर एस जयशंकर यांचं. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं हे पुस्तक पाहायला मिळतं, वाय भारत मॅटर. सर्वांनी कमेंट करा एकदा, वाय भारत मॅटर. एस जयशंकर यांचं पुस्तक आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबई या ठिकाणी मोहम्मद बिन रशीद लायब्ररीमध्ये परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. आता एक पुस्तक आहे वाय ग्रोथ मॅटर्स. ओके. आणि होतं कन्फ्युजन की सर हे पुस्तक कोणाचं आहे आणि याचे व्यक्ती चर्चेमध्ये आहेत. सो प्रश्न येऊ शकतो, वाय ग्रोथ मॅटर्स आणि वाय भारत मॅटर पुस्तकं वेगळी आहेत. समजून घ्या, वाय भारत मॅटर्स म्हणलं तर एस जयशंकर यांचं पुस्तक आहे आणि वाय ग्रोथ मॅटर्स म्हणलं तर अरविंद पनगडिया. कोण आहेत अरविंद पनगडिया? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. ओके. पहिले आपण अरविंद पनगरिया आणि जगदीश भगवती यांचं हे पुस्तक आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला प्रश्न इथं विचारायचा असेल तर विचारला जाऊ शकतो आणि खूप मेजर कन्फ्युजन होऊ शकतं. जर आपल्याला थोडं दुसरं आठवलं ना, काहीतरी असं पुस्तक वाचले आपण, मग जर प्रश्न वाय ग्रोथ मॅटर्स आला त्याला चुकून एस जयशंकर मार्क कराल, किंवा पुस्तक जर वाय भारत मॅटर्स आला तर चुकून अरविंद पनगडिया मार्क कराल. असं होऊ नये त्यासाठी हे पॉइंट्स मी तुम्हाला सांगतोय की दोन पुस्तकं तुम्हाला क्लिअर आहेत का. वाय भारत मॅटर्स म्हणलं तर एस जयशंकर, वाय ग्रोथ मॅटर्स म्हणलं तर अरविंद पनगरिया आणि जगदीश भगवती. यानंतर दिल्लीमध्ये सराय काले खान या चौकाचं नाव बदललेलं आहे आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या नावानं चौकाचं नाव आता देण्यात आलं. एक वाद झालेला आहे दिल्लीमध्ये, पण हरकत नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त, बघा 150वी जयंती आहे भगवान बिरसा मुंडा यांची, प्रश्न येऊ शकतो. आदिवासी उठावांमध्ये आपण यांचा एक महत्वाचा उठाव पाहिलाय, उलगुलान. ओके. वाचाल एकदा, इतिहासामध्ये खूप महत्वाचा उठाव आहे. सो 150वी जयंती आहे, त्यावेळेस प्रश्न जर आला यावर्षी तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. तर दिल्लीमधील या चौकाचं नाव बदललेलं आहे, एवढा एक पॉइंट माहित राहू द्या. यानंतर जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकेरीमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावणारा भारतीय टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरन. सर्वांनी लक्षात ठेवा की प्रज्ञेश गुणेश्वरन यांनी आंतरराष्ट्रीय किंवा व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. प्रश्न काय बनतो? प्रश्न हा बनतो की प्रज्ञेश गुणेश्वरन हे कोणत्या खेळासंदर्भात आहेत? तर टेनिस खेळासंदर्भात तुम्हाला हे व्यक्ती पाहायला मिळतात, हे खेळाडू पाहायला मिळतात. हा एक बेसिक मुद्दा आपल्याला क्लिअर राहू द्या. सो जर प्रश्नाला प्रज्ञेश किंवा प्रज्ञेश गुणेश्वरम तर सांगता आलं पाहिजे आपल्याला टेनिस. पुढं, पहिली बोडोलँड महोत्सव जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला किंवा याचं उद्घाटन झालं. बोडो समाजाची भाषा, साहित्य, संस्कृतीचा गौरव करणाऱ्या दिल्लीतील पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. जर पहिलाच उत्सव असेल तर महत्वाचा ठरतो आणि लक्षात ठेवा कोणी उद्घाटन केलं असे प्रश्न विचारले जातात. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे. या सगळ्या न्यूज होत्या ज्या आपल्याला डिस्कस करायच्या होत्या. आता जाऊया क्वेश्चन सॉल्व्ह करायला, पण त्या अगोदर सेशनला जर लाईक करायचं कोणी राहिलं असाल तर प्लीज एकदा चेक करा, लाईक करून द्या. आपल्या सर्व मित्रांना सेशन शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन येऊन जातील. आणि सर्वात महत्वाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, DNA बाय अनिकेत जाधव सर्च करा डायरेक्टली, किंवा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सोबत कमेंट बॉक्स मध्ये असेल त्याच्यावर क्लिक करून जॉईन करू शकता. चालेल, पुढे जाऊया. पहिला प्रश्न, चित्रपट निर्माते दिग्दर्शक खालीलपैकी कोण यांची यंदाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळते. आता ही नावं मुद्दाम मी थोडा कन्फ्युज करणारे दिलेली आहेत, पण तुम्हाला माहित असेल आशुतोष गोवारीकर हे एकमेव दिग्दर्शक म्हणून तुम्ही पाहता, ऑप्शन इथं आहे आणि उत्तर आपलं पाठच पाहिजे की आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष इफ्फी मध्ये आशुतोष गोवारीकर असतील. दुसरा प्रश्न, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश सर्वात तळाशी आहे? सुदान, सोमालिया, अफगाणिस्तान, बांगलादेश. असे ऑप्शन्स कन्फ्युज करतात. काही रँकिंग मध्ये अफगाणिस्तान शेवट असतो, काही ठिकाणी सोमालिया असतो. पण जर प्रश्न असेल ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स बद्दल तर तुम्हाला सुदान सांगता आला पाहिजे. सुदान देश हा सर्वात शेवटी आहे, 146वा क्रमांक.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे? मार्क इव्हान्स, इलॉन मस्क, विवेक रामास्वामी का तुलसी गबार्ड? चला आन्सर करा, बघूया काय उत्तर देत आहे. प्रत्येकाने आन्सर करा. आपण वेगवेगळ्या नियुक्त्या पाहिल्या अमेरिकेतल्या, बरोबर? तर तुलसी गबार्ड यांची नियुक्ती आपण डिस्कस केलेली आहे की राष्ट्रीय गुप्तचर संचालक जे आहेत त्यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ संशोधक विचारवंत खालीलपैकी कोण यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला? डॉक्टर साळुंके, आशुतोष गोवारीकर, रवींद्र शोभने का चंद्रकुमार नलगे? ओके, सो महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं कोणाला साहित्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर साळुंके. यानंतर संयुक्त अरब अमिरातीतील दुबई या ठिकाणी मला सांगा वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं? नरेंद्र मोदी, अरविंद पनगडिया, एस जयशंकर का जगदीश भगवती? ऑप्शन्स कन्फ्यूज करणारे राहू शकतात, पण आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. वाय भारत मॅटर्स म्हणलं तर एस जयशंकर, वाय ग्रोथ मॅटर्स म्हणलं तर अरविंद पनगडिया आणि जगदीश भगवती. हे पॉइंट्स आपल्याला एकदम परफेक्टली क्लिअर आहेत. तर हे सगळे न्यूज होत्या, हे सगळे क्वेश्चन्स होते. आय होप तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत केलं असेल आणि ह्या न्यूज तुम्हाला कव्हर झाल्या असतील. लाईक करायचं कोणी बाकी असेल तर सेशनला एकदा लाईक करा. बरेच विद्यार्थी बाकी असतात. लेक्चर आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. यासोबत प्रिलिम बुस्टर बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 1 डिसेंबरला देसाल तर ही बॅच जॉईन करू शकता आणि रिव्हिजन करू शकता. पुढच्या 10-15 दिवसामध्ये इम्पॉर्टंट टॉपिकची रिव्हिजन तुम्ही करू शकता. ही बॅच नवयुग स्टडी फोरम ऍप्लिकेशनला उपलब्ध आहे. जॉईन करा किंवा हे ऍप डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही जॉईन करू शकता. यासोबत आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला आपण सर्वांसाठी महाराष्ट्र भूगोलाची फ्री फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. 2 लेक्चर त्यामध्ये अपलोड झालेत. तुम्ही ही नक्की फॉलो करा. महाराष्ट्र भूगोल ही जी बॅच आहे फाउंडेशन बॅच ही खूप जास्त युजफुल ठरेल तुम्हाला. आणि जिथं जिथं महाराष्ट्र भूगोल विचारला जातो त्या ठिकाणी तुमचे सगळे क्वेश्चन सुटतील किंवा मॅक्सिमम क्वेश्चन सुटण्यामध्ये मदत होईल अशी ही बॅच आहे आणि युट्यूबला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. सो बरेच विद्यार्थी ही बॅच पाहताय, तुम्ही इथं पाहू शकता. पण जर तुम्ही पाहत नसाल तर नक्की पहा, कारण बाकी सर्व विद्यार्थी ही बॅच फॉलो करत आहेत. सो तुम्ही करा, म्हणजेच कोणत्याही गोष्टी तुमच्या मिस होणार नाहीत. डन. तर मला वाटतं इथपर्यंत क्लिअर आहे. बाकी टेलिग्रामला मी पीडीएफ इथे शेअर करून देईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, DNA बाय अनिकेत जाधव. ओके, चला थांबू आपण या लेक्चरमध्ये. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. लाईक करायचं बाकी असेल कोणतं लाईक करून द्या. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.